त्याच्यावरती ते महान नेते आहेत आणि दुसऱ्यांनी काय करावं हे ते नेहमी सांगत असतात. स्वतः मी काय करणार हे कधीच सांगत नाहीत. आपल्याला साऱ्यांना माहीत आहे तो लोकसभेतला बिनशर्त पाठिंबा होता तो तसा नव्हता. त्यात तडजोड झाली होती. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला माहिती आहे आणि मला ते टीजर लोकसभेत झालेलं आहे. नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी अगदी 3 ते 4-5 दिवस उरलेले असताना मुंबईमध्ये ही जोरदार प्रचार सुरू आहे. आज आपण आलेलो आहोत शिवडी मतदारसंघामध्ये. अशाच एका प्रचार रॅलीमध्ये आलेलो आहोत. आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय चौधरी देखील आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमका प्रचार कसा चालू आहे, काय वातावरण वाटतंय सध्या शिवडी मतदारसंघामध्ये आणि काय प्रचार कशा पद्धतीनं सुरू आहे तुमचा. शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा भगवा डौलाने फडकणार. शिवसेनेचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण शिवसैनिक असतील, जनता असेल, महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते असतील, आमचे पदाधिकारी प्रचंड मेहनत करतात, उन्हातानामध्ये फिरतात आणि आपणच पाहून घ्या की प्रचंड प्रतिसाद आहे या फेऱ्यांना. ठिकठिकाणी महिला उतरतात, महिला औक्षण करतात आणि एक प्रेमाने सांगतात की तुमचा विजय निश्चित आहे. इथला शिवसेनेचा भगवा असाच डौलाने फडकणार आणि मला खात्री आहे महाविकास आघाडीचा संपूर्ण ताकद, शिवसैनिकांचं प्रेम, उत्साह, परिश्रम आणि इथे जनतेचा असणारा विश्वास हे आशीर्वाद पुन्हा दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या विरोधात जे आहेत बाळा नांदगावकर, त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं पाठिंबा आहे. मला वाटतं 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की धनुष्यबाणावरती जो उमेदवार आहे तो इथं नाही आहे. मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकरांची तुम्हाला टफ फाईट वाटते का, कॉम्पिटिशन वाटते का? बघा, कुठलीही निवडणूक ही जिंकण्याकरता आम्ही लढत असतो आणि ती मी सोपी घेत पण नाही. प्रत्येक निवडणूक किंवा प्रत्येक आव्हान हे त्याच ताकदीने पेलायचं असते आणि आम्ही तो प्रयत्न करतो आहे. आम्ही पूर्ण यशस्वी होऊ. आणि खरं आहे ते की या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण नाही आहे, पण मशाल घराघरात पोचले, मशाल सगळ्यांच्या हृदयात पोचले आणि लोकांना आता समजलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी मशाल आहे आणि यावेळेला मशाल निशाणीवरती प्रचंड मतदान होईल. कारण ती प्रज्वलित झालेली आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिने स्थान मिळवलेलं आहे. बाळा नांदगावकरांचा ते उमेदवार आहेत. 10 वर्षांनी ते पुन्हा मतदारसंघात आलेत. 2014ला मी त्यांचा जवळजवळ 43,000 मतांच्या मताधिक्याने पराभव केला होता आणि 10 वर्षांनी पुन्हा त्यांना या मतदारसंघात, अर्थात आपल्याला साऱ्यांना माहीत आहे तो लोकसभेतला बिनशर्त पाठिंबा होता तो तसा नव्हता. त्यात तडजोड झाली होती. काही मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचे नाहीत, मनसेच्या विरोधामध्ये असं ठरलेलं होतं. हे परवा मुख्यमंत्र्यांनीच कबूल केलं की आम्ही माहीम नव्हतो देणार, आम्ही भांडूप देणार होतो आणि यांनी अचानक उमेदवार जाहीर केले. मग तो लोकांना समजलेला आहे किती घाणेरडं राजकारण खेळलं जाते, जनमताचा कसा अनादर केला जातो आहे आणि लोकांना कसं फसवलं जाते लोकांना कळलेलं आहे. राज ठाकरेंच्या ज्या सध्या सभा सुरू आहेत किंवा त्यांचा जो प्रचार सुरू आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा जो त्यांनी धरून लावलेला आहे तो म्हणजे मराठी माणसाचा मुद्दा. मराठी माणसाला मुंबईमध्ये स्थान मिळावं, मराठी माणसासाठी गोष्टी सोप्या व्हाव्यात यासाठी म्हणून त्यांचा प्रचाराचा मुद्दा आहे. इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला वाटतं का की त्यांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांच्या या प्रचाराचा शिवसेनेला फटका बसू शकेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला फटका बसू शकेल असं वाटतं? इथे मराठी माणसांना माहिती आहे की सतत संघर्ष कोण करते, त्यांना माहिती आहे त्यांच्या न्याय हक्काकरता कोण लढते, त्यांच्या घरांकरता कोण लढते, त्यांच्या मुलांच्या रोजगाराकरता कोण लढते, त्या मुलांना ॲडमिशन मिळावं म्हणून कोण लढतो आहे, त्या मुलांचं शिक्षण व्हावं, त्यांना मार्गदर्शन शिबिरं कोण आयोजित करते, इथल्या जनतेला माहीत आहे. आणि मी फार बोलणार ना त्याच्यावरती ते महान नेते आहेत आणि दुसऱ्यांनी काय करावं हे ते नेहमी सांगत असतात. स्वतः मी काय करणार हे कधीच सांगत नाहीत. त्यामुळे त्यांचा काय बोलतील त्याचा फटका शिवसेनेला पडेल असं मला वाटत नाही. कारण शिवसेना ही मराठी माणसाच्या हृदयामध्ये आहे, ती फक्त निवडणुकांकरता नाही.
पण हे जे नरेटिव्ह सेट केलं जात आहे भाजपकडनं सुद्धा की एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे, याचा फटका बसेल का? हे येणारे निवडणुकीतला रिझल्ट आपल्याला दाखवेल. पण ह्या देशाचे मग पंतप्रधान असतील किंवा कुठलेही मंत्री असतील त्यांच्याकरता देशातली जनता ही समान असते. कारण आम्ही शपथ जेव्हा आमदारकीची घेतो किंवा मंत्रिपदाची घेतो तेव्हा माझ्याकरता हे संपूर्ण जनतेचं रक्षण, त्या जनतेचं हित साधण्याची शपथ घेतलेली असते. माझ्याकरता सगळे समान आहे अशी शपथ घेतलेली असते. हा प्रश्न त्यांनाच विचारायचा ना की आपण घेतलेल्या शपथेचा हा भंग होतो आहे का? कारण देशातले असेल, मुंबईतले असेल, महाराष्ट्रातले असेल, ही सर्व जनता आमच्याकरता एक आहे. त्यांचं हित पाळणं, त्यांना सुविधा देणं हे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे. जसं मी यांनाही विचारलं की एक नरेटिव्ह जे सेट केलं जातं लोकसभेमध्ये देखील आपण बघितलं की खरं तर 22 ठिकाणी तुम्ही लढलेला होतात, मग त्याच्यातनं यश किती ठिकाणी मिळालं हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. पण तोच पॅटर्न, लोकसभेतलाच पॅटर्न विधानसभेला देखील बघायला मिळेल का? जे सिंपथी म्हटली जात होती तेव्हा की उद्धव ठाकरेंबरोबर होती ती अजूनही कायम आहे का? त्याचा फायदा कुठंतरी शिवसेनेला होईल का? ही फक्त विकासावरती आधारित निवडणूक असणार आहे आणि त्याच्यावरती मतदान होईल असं सध्या तरी वाटतं? मला वाटतं महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला माहिती आहे आणि मला वाटतं टीझर लोकसभेत झालेलं आहे. आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे मशाल ऑलरेडी 6 महिन्यापूर्वी अरविंद सावंत यांच्या माध्यमातून इथे जी हॅट्रिक झाली ती पेटलेली आहे आणि आता पुन्हा एकदा एक हॅट्रिक अजय चौधरींच्या रूपाने शिवडीमध्ये होईल. आणि ही शिवडी निष्ठावंतांची आहे, भगव्याची आहे आणि भगवा डौलत फडकत राहील या शिवडीवरती. तुम्ही जसं म्हटलं की निष्ठावंतांची ही लढाई आहे. खरं तर दोनही उमेदवार जे आहेत त्या दोघांचीही सुरुवात शिवसेनेपासून झाली. बाळासाहेब ठाकरेंना मानणारे हे दोनही उमेदवार आहेत सध्या जे रिंगणात आहेत ते. नंतर अर्थात एकाने एका ठाकरेंची बाजू घेतली, दुसऱ्यांनी दुसऱ्या ठाकरेंची बाजू घेतली. पण या ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षामध्ये कुठेतरी लोकांची तारांबळ होऊ शकते का असं वाटतंय का? नक्कीच होणार नाही, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेष करून मुंबईचा आणि तमाम मराठी माणसाचा पूर्णपणे उद्धव साहेबांवरती विश्वास आहे, आदित्य साहेबांवरती विश्वास आहे. आणि त्याचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी 23 तारखेला मुंबईतला पहिला गुलाल शिवडीच्या रूपाने मातोश्रीवरती जाईल. त्यामुळे मुद्दा असा आहे की यांचं असं म्हणणं आहे की जो प्रचार सध्या सुरू आहे त्या प्रचारामध्ये शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय होईल. त्यांच्या मशाल जी आहे ती पेटेल आणि 23 तारखेला शिवडीमध्येच अजय चौधरी यांची हॅट्रिक होईल असंही त्यांच्याकडनं आत्ताच सांगितलं गेलं आहे. कॅमेरामॅन राकेश साळसकरसह देव्यानी आदलाबादकर, मुंबई तक, शिवडी.